कारण गेल्या 2 वर्षांपासून पालकमंत्री पदाचं स्वप्न पाहणाऱ्या भरत गोगावलेंचा यंदाही भ्रमनिरास झालाय। स्वातंत्र्य दिनानिमित्त रायगडचं ध्वजारोहण करण्याचा मान भरत गोगावलेंना मिळालाय, मात्र पालकमंत्री पदावर काही वर्णी लागलेली नाहीये। तिकडे नाशिकमध्ये देखील तसंच करण्यात आलंय, कारण पालकमंत्री पद जाहीर न करताच गिरीश महाजन नाशिकमध्ये ध्वजारोहण करणार आहेत। दुसरीकडे एनडीटीव्ही मराठीला प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री पालकमंत्री पद जाहीर का करत नाहीत असा सवाल उपस्थित करत नाराजी देखील व्यक्त केलेली आहे। झेंडावंदनचा आता निरोप मिळाला आम्हाला की पालकमंत्र्याचे झेंडावंदनचा निरोप मिळणं अपेक्षित होतं। काय कल्पना नाही पालकमंत्र्याचं काय कुठं थांबलंय काय, कारण काल पण मुख्यमंत्री बोलले काल करतो म्हणून आम्ही तुम्हाला लोकांना सांगितलं काल होईल म्हणून। पण आता तर तटकरेंचा सुद्धा विरोध मावळलेला आहे, कारण ज्यावेळेला अनिकेत तटकरेंची उमेदवारी जाहीर झाली होती तेव्हा शिवसेनेची मदत होईल आणि त्या बदल्यात पालकमंत्री पदाचा मान तुम्हाला दिला जाईल असं ठरलं होतं। असं असतानाही का विलंब लागतोय? त्यांनी स्वतःच सांगितलं ना, त्यांनी सांगितलं, त्यांच्या मुलीने सांगितलं, सगळ्यांनी सांगितलं। मग कुठे घोडा अडलं? तेच माझा प्रश्न तोच आहे। जर आता शिंदे साहेब विचारतील काय अडचण आहे किंवा काय, तसं तर वाटत नाही काय आहे। पण तांत्रिक दृष्ट्या कोणतीही अडचण नसताना पालकमंत्री पद जवळपास आता 2 वर्ष होत आलेली आहेत तरी सुद्धा मिळत नाहीये। काय कारण तुम्हाला वाटतायत? नाही, मला काय वाटत नाही। वाटत होतं एकच ते तटकरे फॅमिलीचं होतं ते, पण आता तो जो मेन विषय तो संपल्यानंतर आता तर काय वाटायला नाही पाहिजे। आता मुख्यमंत्र्यांकडनं काय होणं गरजेचं अपेक्षित आहे, कारण ते फायनल अथॉरिटी आहेत ना।